Hello friends, I am Sanjay Khamlatti, lecturer in English, Chhatrapati Shivaji Junior College, Nesri. Today we are going to discuss third lesson of third unit, that is 3.3 note making. On this topic, question will be asked in question number 2C. Question number 2C मध्ये यावरती प्रश्न विचारला जाईल. That is why let us discuss what is note making, its types and how question will be asked. हा प्रश्न कसा विचारला जाईल, त्याची उत्तर कशी लिहायची आणि नोट मेकिंगचे प्रकार याची आपण सविस्तर चर्चा करूया. आता ह्या चर्चेसाठी मी माझ्या ग्रामर पुस्तक त्यात नीडफुल इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन विथ इसेन्शियल व्होकॅब्लरी ह्यातील नोट्स या ठिकाणी वापरत आहे. बघूया आपण नोट्स मेकिंग म्हणजे काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ नोट मेकिंग. इथं मराठीमध्ये अर्थ दिला आहे बघा. आपण वाचलेली माहिती किंवा ऐकलेले व्याख्यान पूर्णपणे जसेच्या तसे लक्षात ठेवणे शक्य नसते. त्यासाठी काही मुख्य मुद्दे म्हणजेच मेन पॉईंट्स आपण लिहून ठेवू शकतो. यालाच नोट मेकिंग असे म्हणतात. परीक्षेत दिलेल्या अपरिचित म्हणजेच अनसीन पॅसेज उतार्यावर नोट मेकिंगसाठी प्रश्न विचारला जातो. हे ठळक मुद्दे शोधून ते वेगवेगळ्या प्रकारे सादर करणे म्हणजे त्याला आपण नोट मेकिंग असे म्हणतो. नोट मेकिंगचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ बघा, टाईप्स ऑफ नोट मेकिंग. उतारा कुठल्या प्रकारचा आहे, माहिती कुठल्या प्रकारची आहे, व्हॉट टाईप ऑफ इन्फॉर्मेशन इज गिवन इन दॅट पॅसेज, अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू मेक नोट्स. कुठल्या प्रकारची माहिती दिलेली आहे त्या उतारामध्ये त्याला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारचे नोट्स किंवा नोट मेकिंग तयार केले जातात. फर्स्ट वन इज टी डायग्राम. टी डायग्राम प्रकारे नोट्स कसे तयार केले जातात, म्हणजे टी डायग्रामचा अर्थ काय पहिल्यांदा बघूया आपण. ज्या उतार्यात दिलेली माहितीचे प्रकार व उपप्रकार पडतात अशा उतार्यातील माहितीचे टी डायग्राम पद्धतीने नोट मेकिंग करता येते. म्हणजे जी माहिती दिलेली आहे त्याचे प्रकार आणि उपप्रकार पडत जातात त्यालाच नोट मेकिंग. त्या प्रकारच्या माहितीचे नोट मेकिंग करण्यासाठी आपण टी डायग्राम वापरतो. उदाहरणार्थ खडकाचे प्रकार, तेलाचे प्रकार असे ज्याचे उपप्रकार किंवा प्रकार पडतात. हा टी डायग्राम आराखड्याला उलट केल्यास झाडासारखे दिसते म्हणून याला आपण टी डायग्राम असे म्हणतो. हा जो टी डायग्राम आहे खाली उदाहरण दिलं बघा, आपण सोडून बघणार आहोत. हे आपण उलट केलं तर त्याचे झाडासारखं याला दिसत असतो. एक बुंदा, त्याचे ब्रँचेस म्हणजे फांद्या दिसतात म्हणून याला टी डायग्राम असे म्हणतात. आपण एक उदाहरण सोडून घेऊया. बघा तर रीड द फॉलोइंग पॅसेज अँड ड्रॉ अ टी डायग्राम. आता खालील पॅसेज वाचा आणि टी डायग्राम तयार करा म्हटले. तुमच्या परीक्षेमध्ये असा एखादा अनसीन पॅसेज दिला जाईल आणि त्याच्यावरती खालील प्रकारे तुम्हाला टी डायग्राम तयार करायचा आहे. पण परीक्षेमध्ये ही टी डायग्राम तयार करत असताना असे टी डायग्राम तयार करून दिला जाईल आणि यातील काही मुद्दे गाळतात. जे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे राहिलेले जे मुद्दे आहेत ते आपण भरून टी डायग्राम हा पूर्ण करायचा असतो. म्हणजे निम्मे मुद्दे दिलेले असणार आणि बाकीचे तुम्हाला पूर्ण करावे लागणार. आता बघू आपण दिलेला पॅसेज कशाबद्दल आहे. इन व्हॉट स्ट्रेंज ड्वेलिंग्स डू पीपल लिव्ह. म्हणजे कुठल्या वेगवेगळ्या प्रकाराच्या ठिकाणी ड्वेलिंग म्हणजेच वेगवेगळ्या घरामध्ये लोक राहतात. ऑन द लेक्स ऑफ काश्मीर देअर आर पीपल हू लिव्ह, वर्क अँड डाय इन बोट्स. म्हणजे काश्मीरमध्ये लोक बोटमध्येच राहतात आणि बोटमध्येच ते जीवन व्यतीत करतात. दीज बोट्स आर लार्ज अँड हेवी अँड आर कॉल्ड हाऊस बोट्स. आणि हे बोट्स जे असतात ते मोठे आणि मजबूत असतात, वजनदार असतात आणि त्यांना काय म्हटलं जाते, हाऊस बोट्स. म्हणजे काश्मीरमध्ये लोक हाऊस बोटमध्ये राहतात. इन आफ्रिका सम ट्राईब्स लिव्ह इन हाऊसेस ऑन द टॉप ऑफ ट्रीज ऑर इवन इन हाऊसेस पर्च्ड ऑन स्टिल्स. तर आफ्रिकेमध्ये लोक कशामध्ये राहतात, झाडावरती बांधलेल्या घरामध्ये राहतात. ती घरं दोन प्रकारची असतात. टॉप ऑफ द ट्री, झाडाच्या टोकावरती म्हणजे उंच झाडावरती, किंवा पर्च ऑन द टिल्ट किंवा फांद्या ज्या ठिकाणी फुटलेल्या असतात अशा दोन फांदींच्या मध्ये ते घर बांधत असतात. फॉर अप इन द कोल्ड नॉर्थ द एस्किमोज बिल्ड इग्लूज आउट ऑफ आईस ब्लॉक्स. तर आपण जर कुठं कोल्ड नॉर्थ पूर्ण उत्तर गोलार्धात गेलो तर त्या ठिकाणी एस्किमो लोक आहेत ते इग्लू प्रकारचे घर बांधतात. कशाने, आईस ब्लॉक म्हणजेच बर्फाच्या तुकड्याने, बर्फाच्या ब्लॉकने बांधत असतात. दे क्रॉल इन अँड आउट ऑफ देम थ्रू अ स्मॉल ओपनिंग विच इज जस्ट बिग इनफ टू लेट अ मॅन थ्रू. जर हे इग्लूचे दरवाजे किती असतात, एखादा माणूस क्रॉल म्हणजेच सरपटत आत जाईल एवढेच ते इग्लूसाठी घर जे त्याचे दरवाजे ठेवलेले असतात. इन द बर्निंग डेझर्ट्स द नॉमॅडिक ट्राईब्स लिव्ह इन टेंट्स. तर कुठं
डेझर्ट्स म्हणजेच काय, वाळवंटामध्ये. नॉमॅडिक म्हणजेच भटके लोक कुठं राहतात, टेंटमध्ये राहतात. विच दे कॅन क्विकली टेक डाऊन अँड पुट अप, हे टेंट ते लगेच गुंडाळून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतात. अँड इन द वर्ल्ड्स बिग सिटीज मेन लिव्ह इन द वर्ल्ड्स बिग सिटीज मेन लिव्ह इन टॉल स्कायस्क्रेपर्स हाय अबाव द नॉईज ऑफ बिझी स्ट्रीट्स. आणि जगातल्या सुधारित देशामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये लोक कुठं राहतात, स्कायस्क्रेपर म्हणजेच काय, गगनचुंबी इमारत म्हणतो आपण, त्यामध्ये लोक राहतात. म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी लोक कुठं वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात याची माहिती दिलेली आहे. त्याचं पण टी डायग्रॅम असं बनवू शकतो. त्याला आपण म्हणू शकतो की पीपल्स ड्वेलिंग्स, लोकांचे राहण्याचे ठिकाण. ड्वेलिंग म्हणजे राहण्याचे ठिकाण. उदाहरणार्थ आपण पहिल्यांदा इथं बघितलं, काश्मीरमध्ये लोक कुठं राहतात, हाऊसबोट्स. आफ्रिकेमध्ये एकतर ते हाऊसेस ऑन टॉप ऑफ ट्रीज म्हणजे झाडाच्या उंच ठिकाणी, किंवा हाऊसेस पर्च्ड ऑन स्टिल्स किंवा दोन फांद्यांच्या मध्ये जी जागा असते त्यामध्ये ते घर बांधत असतात. तर एस्किमो कुठं राहतात, एस्किमोज कुठं राहतात, इग्लूमध्ये म्हणजे नॉर्थ उत्तर गोलार्धामध्ये. डेझर्ट्स म्हणजे वाळवंटात ते लोक कुठं राहतात, टेंट्समध्ये. बिग सिटीमध्ये राहतात स्कायस्क्रेपर्स. म्हणजे हे टी डायग्रामच्या आधारे हे सगळी वरील माहिती आपण थोडक्यात माहिती पटदिशी लक्षात येईल अशी मांडू शकतो. यालाच आपण म्हणतो टी डायग्रॅम. तर परीक्षेमध्ये असा एक उतारा दिला जाईल, टी डायग्राम दिला जाईल, त्यातले काही मुद्दे भरलेले असतील, बाकीचे मुद्दे तुम्हाला भरावे लागतील. 3 मार्कासाठी हा प्रश्न येईल क्वेश्चन नंबर 2C मध्ये. पुढे आणखीन एक उदाहरण तुम्हाला सोडून दिलेलं आहे. हे मिनरल्स म्हणजे खनिजांचे जे प्रकार आहेत, मेटॅलिक मिनरल्स, नॉन मेटॅलिक मिनरल्स आणि एनर्जी मिनरल्स, त्याचे उपप्रकार, ह्याची माहिती इथं दिलेली आहे. तुम्ही स्वतः ती वाचा आणि कसं टी डायग्राम तयार केलेला आहे ना त्याचा अभ्यास करा. कारण आपण याला बाकीच्या प्रकारचे पण नोट मेकिंगचे प्रकार बघायचे आहेत. त्यासाठी आपण एक सोडून बघितलो, त्याची माहिती बघितलेली आहे. इथं दुसरा पॅसेज दिलेला आहे, अनसीन पॅसेज, त्याच्यावरती सोडवलेला हा टी डायग्राम आहे. त्याचा तुम्ही अभ्यास करा. आणि आपण दुसरा प्रकार बघूया नोट मेकिंगचा, टॅब्युलर चार्ट म्हणजे तक्ता. तक्त्यामध्ये सुद्धा आपल्याला नोट्स काढता येतात. इथं माहिती दिली आहे बघा. या प्रकारात उतारा दिला जातो, त्याखाली अपूर्ण भरलेले कोष्टक किंवा तक्ता दिला जातो. काही वेळी आपण अशा तक्त्याचा वापर करून माहिती संकलित करू शकतो. उदाहरणार्थ वेळापत्रक, निकालपत्रक वगैरे. तुमच्या वर्गामध्ये जर वेळापत्रक बघितला, तो सुद्धा काय आहे, नोट मेकिंगचाच प्रकार आहे. आणि तो टॅब्युलर चार्ट आहे, तक्त्यामध्ये सादर केलेला आहे. पहिला तास कुठल्या विषयाचा असणार, दुसरा तास कुठल्या विषयाचा असणार, असं आपण पॅरेग्राफमध्ये न लिहिता एका तक्त्यामध्ये आपल्याला पटदिशी सगळी माहिती लक्षात येते. उदाहरणार्थ बघूया आपण. एक उदाहरण इथं आहे, प्रिपेअर अ टॅब्युलर चार्ट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. खालील माहितीच्या आधारे तक्ता तयार करा म्हटले आहे, म्हणजे टॅब्युलर चार्ट. उदाहरणार्थ बघा, सान्वी, दिशिता, सृष्टी, पायल अँड अनन्या आर 10th स्टँडर्ड स्टुडंट्स. ह्या 5 मुली 10वीच्या मुली आहेत. देअर परफॉर्मन्स इन टर्मिनल एक्झाम इज लाईक दिस. टर्मिनल म्हणजे सामायिक परीक्षेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा निकाल असा आहे. इन इंग्लिश सान्वी गॉट 62%. इंग्लिशमध्ये सान्वीला 62, दिशिता 64, दिशिताला 64 आहेत, सृष्टी 66, पायल 68 अँड अनन्या 70 मार्क्स. मराठी सब्जेक्ट, सृष्टी इज द टॉपर हू स्कोर्ड 94 मार्क्स. मराठीमध्ये सृष्टी टॉपर आहे आणि त्याला 94 मार्क मिळाले आहेत. अँड सान्वी स्कोर्ड द लोएस्ट मार्क्स. सान्वीला सगळ्यात कमी मार्क म्हणजे 82 मार्क मिळाले आहेत. दिशिता 88, पायल 84, अनन्या 90 मार्क्स. हिंदीमध्ये बघा, हिंदी अपियर्स डिफिकल्ट टू एव्हरीवन. हिंदी सगळ्यांनाच अवघड विषय आहे. इन विच देअर मार्क्स आर लाईक दिस. त्यामध्ये त्यांचे मार्क्स अनुक्रमे असे आहेत. सान्वी 58, दिशिता 59, सृष्टी 61, पायल 86 अँड अनन्या 59. इन मॅथ्स म्हणजे गणितामध्ये, इन मॅथमॅटिक्स सान्वी अँड दिशिता बोथ स्कोर्ड 96. सान्वी अँड दिशिता दोघांनाही 96 मार्क्स मिळालेले आहेत. सृष्टी गॉट 91, पायल 92, अनन्या 90 मार्क्स. इन सायन्स एव्हरीवन गॉट 97 एक्सेप्ट अनन्या हू स्कोर्ड 98 मार्क्स. आणि सायन्समध्ये सगळ्यांनाच 97 मार्क्स मिळाले आहेत, एक्सेप्ट म्हणजे त्याशिवाय, कुणाशिवाय, अनन्याशिवाय, त्याला 98 मार्क्स मिळाले आहेत. आता ही वरील माहिती जी आहे ना, एवढी सगळी किचकट माहिती वाचत बसण्यापेक्षा आपण तक्त्याच्या आधारे, टॅब्युलर चार्टच्या आधारे असं सादर करू शकतो. उदाहरणार्थ बघा, स्टुडंट्सची नावं इथं दिलेली आहेत आणि सब्जेक्ट्स इथं दिले आहेत
आणि सानवीला इंग्लिशमध्ये मार्क्स किती 62, दिशिताला इंग्लिशमध्ये मार्क्स 64, सृष्टी इंग्लिशमध्ये 66, पायल इंग्लिश 68, अनन्या इंग्लिश 70. अशा प्रकारे आपण ही माहिती, वरील माहिती, पॅसेजची माहिती ह्या तक्त्यामध्ये टॅब्युलर चार्टमध्ये प्रेझेंट करू शकतो. परीक्षेमध्ये असाच प्रश्न येईल, ह्यातली काही माहिती गाळली जाईल आणि त्यासाठी तुम्हाला म्हणजे अशीच तक्ताच विषयाचा आणि मार्क्सचाच येईल असं काय नाही. कुठल्याही प्रकारचा एक तक्ता या ठिकाणी दिला जाईल आणि तुम्हाला ते पूर्ण करायला सांगितलं जाईल. तिसरा नोट मेकिंगचा प्रकार आहे. थर्ड टाईप ऑफ नोट मेकिंग इज मेकिंग नोट्स विथ इम्पॉर्टंट मेन पॉईंट्स. काही मुख्य मुद्द्याच्या आधारे, काही मुख्य पॉईंट्सच्या आधारे काय तयार करणे, नोट्स तयार करणे, नोट मेकिंग करणे. विशेषतः तुम्ही क्रिकेटमधील स्कोअर बोर्ड बघितला, अशा प्रकारे तुम्हाला मुख्य मुद्द्याच्या आधारे कुठल्या खेळाडूनं किती विकेट्स घेतले, किती रना काढल्या, हे असं या ठिकाणी माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, हे एक उदाहरण बघूया आपण. ज्या प्रकारामध्ये उतारा दिला जातो व त्या उताराखाली काही महत्त्वाचे मुद्दे दिले जातात आणि राहिलेले मुद्दे शोधून नोट पूर्ण करण्यास सांगितले जाते. म्हणजे ह्या प्रकारामध्ये तुम्हाला एक उतारा दिला जाईल आणि त्याखाली त्या उताऱ्यातील काही मुख्य मुद्दे दिले जातील आणि ते मुख्य मुद्दे काही अपूर्ण असतील, ते तुम्हाला पूर्ण करावे लागतील. बघूया आपण या ठिकाणी सोडवून. अगोदर तो पॅसेज कशाबद्दल आहे त्याची माहिती बघूया. द मँगो ट्री इज बेस्ट नोन फॉर इट्स गोल्डन फ्रूट. आंब्याचं झाड हे त्याचं गोल्डन फ्रूट, गोल्डन म्हणजेच सोनेरी फळासाठी ओळखलं जातं आहे. टुडे द किंग ऑफ फ्रूट्स इज एक्सपोर्टेड अक्रॉस द वर्ल्ड. आणि हा जो किंग ऑफ फ्रूट्स कोणाला म्हटलं जाते, मँगो ट्री, इट इज एक्सपोर्टेड म्हणजे निर्यात केला जातो आहे संपूर्ण जगामध्ये. म्हणजेच आंब्याचं झाड सोनेरी फळासाठी ओळखलं जाते आणि संपूर्ण जगामध्ये आंब्याचा निर्यात होत असतो आहे. द ट्री ओरिजिनेटेड इन ईस्ट इंडिया, बर्मा अँड अंदमान आयलँड्स. तर ह्या मँगो ट्री, आंब्याच्या झाडाची निर्मिती उदय कुठं झाला, तर ईस्ट इंडिया भारतामध्ये, बर्मा आणि अंदमान आयलँड्स या ठिकाणी आंब्याच्या झाडाचा आंबा हा फळ उदयास आला. इट इज बिलीव्ड दॅट, असं म्हटलं जाते, दॅट द वर्ड मँगो ओरिजिनेटेड फ्रॉम द तमिळ वर्ड मानकाय. तर तमिळमधला एक शब्द आहे मानकाय, त्याच्यावरनं मँगो शब्द तयार झाला असं मानलं जाते. अँड वॉज लेटर अडॉप्टेड बाय पोर्तुगीज सेटलर्स ॲज मँगो. आणि नंतर हे मँगो हा शब्द नंतर पोर्तुगीज सेटलरनी मानकायवरून काय तयार केला, मँगो. म्हणजे पोर्तुगीज लोकांनी तमिळ वर्ड मानकायचं रूपांतर मँगोमध्ये केले. द एव्हरग्रीन ट्री ऑल्सो मेक्स अ मॅग्निफिशंट लँडस्केप स्पेसिमेन विथ इट्स वाईड कॅनॉपी. काय म्हटलं जातं, द एव्हरग्रीन ट्री, आंब्याच्या झाडाला म्हटलं आहे एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित हे झाड, मेक्स अ मॅग्निफिशंट म्हणजे भव्य, लँडस्केप स्पेसिमेन विथ इट्स वाईड कॅनॉपी म्हणजेच अवाढव्य मोठ्या प्रमाणात वाढणारे हे झाड आहे. इट कॅन ग्रो अप टू 60 फीट, 60 फूट उंचीपर्यंत हे झाड वाढू शकते. इट्स ॲब्लॉग लीव्ज आर युजली रेड इन द बिगिनिंग अँड टर्न डार्क ग्रीन व्हेन फुल्ली डेव्हलप्ड. सुरुवातीला ॲब्लॉग म्हणजेच आयताकृती, रेक्टँग्युलर म्हणतो आपण, थोडंसं आयताकृती, पण अर्थ यायचा आपण तर पसरट त्याची पानं जी आहेत ना, इन द बिगिनिंग सुरुवातीला ते रेड असतात, ते आर रेड, सुरुवातीला कोळी असतात त्यावेळी. बट दे टर्न डार्क ग्रीन, पण नंतर ते ग्रीन म्हणजे हिरवे होतात किंवा व्हेन फुल्ली डेव्हलप्ड, पूर्णपणे ज्यावेळी ते डेव्हलप होतात, वाढतात ती पानं, आंब्याची पानं, ते रेड असलेली कशी होतात, हिरवी होतात. द ट्री ऑल्सो बेअर्स फ्लावर्स बिफोर फ्रूट डेव्हलप. काय म्हटलं बघा, द ट्री म्हणजे आंब्याच्या झाडाला फळापूर्वी, बिफोर द फ्रूट म्हणजे आंब्याच्या फळापूर्वी काय येतात, फ्लावर्स म्हणजेच फुले येतात. दो नॉट ऑल फ्लावर्स आर कॅपेबल ऑफ बेअरिंग फ्रूट्स. तरी सगळ्याच फुलांना काय येत नाही, फळं येत नाहीत, तरी आपण काही फुलांना काय येतो आहे, तरी फुलं येतात फळांच्या पूर्वी. इन इंडिया देर आर सेव्हरल व्हरायटीज ऑफ मँगोज. भारतामध्ये आंब्याचे अनेक प्रकार आहेत. पास्ट एक्सप्लोरर हू टेस्टेड द फ्रूट वेअर इन्चॅन्टेड बाय इट्स अरोमा. तर भूतकाळामध्ये जे लोक हे खाल्ले आंबे सुरुवातीला, ते इन्चॅन्टेड म्हणजे मोहित झाले म्हणजे कशानं, इट्स अरोमा, आंब्याचा सुगंध, टेस्ट, स्वाद, स्मूथ सिल्की टेक्स्चर, त्यातील जो फळातील जो रस आहे, स्मूथ टेक्स्चर, त्याच्यानं ते आकर्षित झाले.
अँड इंट्रोड्युस्ड फ्रूट टू अदर कंट्रीज. आणि भारतातील फळ दुसऱ्या देशालासुद्धा ते इंट्रोड्यूस म्हणजे ओळख करून दिले, म्हणजे संपूर्ण देशभर याची त्या आंब्याची ओळख करून दिलं त्यांनी. सच ॲज थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, द फिलिपाईन्स. कुठल्या कुठल्या देशामध्ये नंतर हे फळ पाठवण्यात आलं, त्याची ओळख झाली. थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अँड फिलिपाईन्स. अमंग द मोस्ट फेमस इंडियन व्हरायटीज आर अल्फोन्सो, केसर, लंगडा, तोतापुरी अँड पायरी. भारतातील प्रसिद्ध जातीपैकी आंबे कुठले आहेत? अल्फोन्सो म्हणजे आपण त्याला आपूस म्हणतो, केसर, लंगडा, तोतापुरी आणि पायरी हे भारतातील प्रसिद्ध जाती आहेत आंब्याच्या. द अर्लियर मेन्शन ऑफ द मँगो ट्री इज फाउंड इन हिंदू स्क्रिप्चर डेटिंग बॅक टू 4000 BC. तर भारतामध्ये ह्या आंब्याचा उल्लेख कुठं आढळतो आहे? हिंदू स्क्रिप्चर म्हणजे पवित्र ग्रंथ. डेटिंग बॅक टू 4000 BC. BC म्हणजे बिफोर ख्रिस्तपूर्व 4000 वर्षापूर्वी जे ग्रंथ लिहिले गेले, पवित्र ग्रंथ भारतात, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आढळतो आहे. संस्कृत पोएट बिलीव्ड दॅट मंचिंग मँगो बर्ड्स लेंट स्वीटनेस टू व्हॉइस. संस्कृत कवींच्या मते जर आपण बर्ड म्हणजेच कळी काय खाल्लो, ह्या आंब्याच्या कळी किंवा ती छोटे आंबे जर कैऱ्या खाल्लो किंवा त्याचे जे छोटे आंबे खाल्लो तर काय होऊ शकतो आहे, किंवा त्याची आपण त्याला मोहर म्हणू शकतो. ते खाल्ल्यानंतर स्वीटनेस ऑफ व्हॉइस म्हणजे आपल्या आवाजामध्ये गोडवा, मधुरता निर्माण होते. तर अशा प्रकारे ही माहिती ह्या पॅसेजची दिलेली आहे. त्याचं नोट मेकिंगसाठी खाली असे मुद्दे दिलेले आहेत. परीक्षा आता ॲक्च्युली ह्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये. हे डार्कमध्ये जे टाईप केलेलं आहे ना, ते बोर्डाने तुम्हाला पेपरमध्ये दिलेले मुद्दे आहेत, आणि हे फेंटमध्ये जे किंवा अंडरलाईन केलेले मुद्दे आहेत ते आम्ही उत्तर तयार करून त्या ठिकाणी भरलेले आहेत. ते उत्तर आहेत. बोर्डामध्ये येत असताना बाकी डार्क आहे ना तशा प्रकारे येईल, राहिलेले फेंट आहे ना किंवा अंडरलाईन केलेला भाग आहे तुम्हाला तयार करून उत्तर तयार करावं लागेल. परीक्षेमध्ये लिहित असताना हे बोर्डामध्ये परीक्षेमध्ये दिलेले मुद्दे, तुमचे मुद्दे सगळेच तयार करावे लागतील, आणि उत्तर समजण्यासाठी म्हणून तुमच्या उत्तराला तुम्ही पेन्सिलनं अंडरलाईन करा, म्हणजे उत्तर पडदेशी पेपर चेकरला लक्षात येईल. उदाहरणार्थ बघा, टायटल एवढंच बोर्डामध्ये दिलेलं आहे, पण त्याचं उत्तर आम्ही तयार केलेलं आहे मँगो ट्री, आंब्याचं झाड. त्यानंतर त्याने म्हटलेलं आहे ओरिजिन. कुठं ओरिजिन झाली? वरती आपण इथं म्हटलेलं होतं ओरिजिनेटेड ईस्ट इंडिया, बर्मा, अंदमान आयलँड्स. ते आपण इथं भरायचं आहे. कुठं ओरिजिन झाला? बर्मा त्यांनी दिलेलं आहे, आपण भरायचं ईस्ट इंडिया आणि अंदमान आयलँड्स. अर्लिएस्ट मेन्शन फाउंड, पहिल्यांदा कुठं त्याचा उल्लेख आढळतो आहे ते मग अशी इथं आलेलं होतं बघा. अर्लिएस्ट मेन्शन फाउंड इथं आलेलं बघा, हिंदू स्क्रिप्चर्स डेटिंग बॅक टू 4000 BC. ते आपण इथं भरायचं आहे, इन हिंदू स्क्रिप्चर्स डेटिंग बॅक टू 4000 BC. आणि कुठं संस्कृत कवीनं त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय वैशिष्ट्य आहेत मँगो ट्रीची? एव्हरग्रीन आहे. त्यानंतर त्याची हाईट म्हटलेलं आहे 60 फूट, वरती उल्लेख आलेलाच आहे. फ्लावर्स म्हणजे त्याची फुलं, आपण त्याला मोहर म्हणतो आहे. बिफोर द फ्रूट्स डेव्हलप म्हणजेच तिथं माहिती वरती आलेलं आहे, फळापूर्वी फुलं येतात. आणि फ्रूट्सची माहिती विचारलेलं आहे, वरती दिलेलं आहे. ते गोल्डन आहेत, ॲरोमॅटिक आहेत, स्मूथ आहे, सिल्की आहे. ही माहिती आपण वरतून शोधून भरायचं आहे. इंडियन व्हरायटीज, भारतीय जातीचे आंबे कुठले आहेत? वरती पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे. अल्फोन्सो म्हणजे आपूस, केसर, लंगडा, तोतापुरी, पायरी हे भारतीय जातीचे आंबे आहेत. अशाच प्रकारे खाली आणखीन एक पॅसेज सोडून घेतलेला आहे, बोर्डाच्या परीक्षेत आलेलाच प्रश्न आहे. एक पॅसेज आहे या ठिकाणी, त्याचा अर्थ तुम्ही वाचा स्वतः, आणि त्याचे बोर्डामध्ये आलेले बघा, हे डार्क जे दिलेलं आहे ते बोर्डाच्या परीक्षेतले मुद्दे आहेत, आणि हे एकदम फेंटमध्ये आणि अंडरलाईन केलेले आहेत ना, मी तयार करून त्या ठिकाणी उत्तरं भरलेले आहेत. तुम्ही पॅसेज वाचा आणि नोट कसं तयार झालं ते तुम्ही जरासा अभ्यास करा. इथं जो दिलेले मुद्दे आहेत ना, हे जो पॅसेज दिलेला आहे तो दिलेला पॅसेज जो आहे काइंड्स ऑफ एनर्जी म्हणजेच ऊर्जेचे प्रकार, ते या ठिकाणी दिलेले आहेत. ते ऊर्जेचे प्रकारची माहिती कशी तयार केलेली आहे, नोट मेकिंग त्याचा थोडासा अभ्यास करा. शेवटचा नोट मेकिंगचा प्रकार आहे पाय चार्ट. पाय म्हणजेच काय? म्हणजेच एखाद्या नाण्याला, गोलाकार नाण्याला आपण पाय म्हणतात. दिलेल्या उतारातील माहिती वर्तुळाकार किंवा नाण्याच्या स्वरूपात रूपांतरित करणे म्हणजे पाय चार्ट म्हणतात. म्हणजेच दिलेली माहिती जी आहे ना, ही पॅसेजमध्ये दिलेली ती माहिती गोलाकार नाण्यासारखं लिहिणे म्हणजे नाण्याच्या स्वरूपामध्ये सादर करणे, ह्याला पाय चार्ट असे म्हणतात. जी माहिती टक्केवारीमध्ये दर्शविता येते अशा माहितीचे पाय चार्टमध्ये नोट्स काढता
काढता येतात. एकूण वर्तुळ हे 100% गृहीत धरावे लागते. म्हणजेच दिलेल्या पॅसेजमध्ये जी माहिती आहे ती टक्केवारीमध्ये असेल तर आपण गोलाकार वर्तुळ काढून ते 100% गृहीत धरून त्याचे भाग तयार करू शकतो आणि पाय चार्ट म्हणजेच गोलाकार वर्तुळ किंवा तक्ता तयार करून त्याची माहिती भरू शकतो. उदाहरणार्थ बघा, मिस्टर ऋषिकेश इज अ बिझनेसमॅन. मिस्टर ऋषिकेश हा बिझनेसमॅन आहे. ही अर्न्स 1 लाख पर मंथ, म्हणजे 1 लाख रुपये दर महिन्याला कमवतोय. ऑफ टोटल इन्कम ही अर्न्स 25% फ्रॉम कॅश्यू नट ट्रेड. आणि ह्या 1 लाखापैकी 25% उत्पन्न जो आहे ना त्याला कॅश्यू नट म्हणजे काजूच्या व्यापारातून मिळतो आहे. हिज पॅडी बिझनेस प्लेज मेजर रोल इन हिज बिझनेस अँड इट इज 45%. पॅडी म्हणजे भाताचा व्यापार जो आहे ना तो महत्त्वाचा आहे त्याच्या व्यापारामध्ये आणि त्याच्यातून त्याला 45% उत्पन्न मिळतं आहे. ही ऑल्सो डील्स विथ कॉटन बिझनेस. कॉटन म्हणजेच कापसाचा व्यापारसुद्धा तो करतो आहे. अँड दिस बिझनेस कंट्रीब्युट्स 20% इन हिज टोटल इन्कम. आणि ऋषिकेशच्या एकूण उत्पन्नाच्या 20% उत्पन्न हे कापसाच्या व्यापारातून मिळत असते. ही ऑल्सो डील्स विथ शेअर मार्केटिंग. शेअर मार्केटचा देखील त्याचा व्यवसाय आहे. बट फॉर दिस ही गेट्स ओनली 10% ऑफ हिज टोटल मंथली इन्कम. पण एकूण मंथली इन्कमच्या 10%च त्याला ह्या शेअर मार्केटपासून उत्पन्न मिळत असते. ही माहिती आपण 100% गृहीत धरलं. इथं दिलं आहे बघा, पॅडी बिझनेस आपण 85% धरलो, कॅश्यूनट 25%, शेअर मार्केट 10%, कॉटन बिझनेस 20%. अशा प्रकारे तुम्ही नोट मेकिंग करू शकता. पुढं आणखीन एक या ठिकाणी पॅसेज देऊन त्याचं नोट मेकिंग दिलेलं आहे. ते कॉजेस ऑफ रोड ॲक्सिडेंट्स इन इंडिया. भारतातील अपघाताची कारणं वेगवेगळी कुठलं कारणं आहेत, कुठले कारणं किती टक्के म्हणजे कारणीभूत आहेत भारतातील अपघातासाठी. हे जुन्या इंग्लिश सिलेबसमधील एक लेसन होता त्यामधून घेतलेला ह्या ठिकाणी पाय चार्ट आहे. त्यासाठी हे सगळे पाय चार्ट किंवा टी डायग्रॅम बाकीचे नुसतं पॉईंट्सच्या आधारे किंवा मेन पॉईंट्सच्या आधारे नोट्स काढणे हे सर्व तुम्ही अभ्यास करा. आणि हे दिलेले जे आहेत उदाहरणं हे तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. तसा सोपा प्रश्न आहे. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित जर प्रश्न सोडवला आणि बाकीचे ह्यापूर्वी आलेल्या परीक्षेतील सर्व प्रश्न सोडून काढला तर ह्यामध्ये चांगले मार्क्स पडण्यामध्ये काही अडचण नाही. त्यासाठी जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.